नमस्कार, मी जागृती. एमसी मंत्रा या मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमामध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या समाजामध्ये मासिक पाळीबद्दल फारसं मोकळेपणाने बोललं जात नाही आणि त्यामुळेच लहान मुलींच्या मनामध्ये शंका निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात. त्यातील मोठा प्रश्न म्हणजे मासिक पाळी हा एक आजार आहे का? तर नाही, नक्कीच नाही. मासिक पाळी हा एक आजार नाहीये, ती प्रक्रिया आहे, ती प्रकृती आहे. आपल्या अवतीभोवती आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो, की मासिक पाळी आल्यामुळे मुलीच्या शरीरात काही बिघाड झालाय का? ती अशक्त झाली, ती कमजोर झाली तर तसं काही नाही. मासिक पाळी म्हणजे काय असतं, की आपल्या शरीरामध्ये दर महिन्याला गर्भधारणेसाठी गर्भाशयामध्ये एक थर निर्माण होतो आणि जर गर्भधारणा नाही झाली, तर तो जो एक थर आहे, तो आपल्या शरीराबाहेर टाकला जातो आणि त्यालाच मासिक पाळी असं म्हटलं जातं. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ते एक चक्र आहे. जसं उदाहरणार्थ आंब्याचं झाड ते दरवर्षी मोहरतं, फुलतं, तर त्याचप्रमाणे महिलांचं जे शरीर आहे, ते दरवर्षी ही चक्र जे आहे, प्रक्रिया जी आहे, ते पूर्ण करत असतं. आणि हो, काही मुलींना नक्कीच त्रास होतो, जसं की पोटात दुखतं, पाय दुखतात, अशक्तपणा येतो, चिडचिड होते. कधी-कधी रक्तस्राव जास्त होतो, तर कधी कमी होतो. जर जास्त त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. परंतु ही काही आजाराची लक्षणे नाहीयेत. तो काही आजार नाही, ती एक प्रक्रिया आहे, ती एक प्रकृती आहे. ही एक नैसर्गिक चक्रच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आईला, बहिणीला व समाजातील इतर महिलांना शेअर करा, जेणेकरून महिलांना पाळीबद्दल योग्य व खरी ती माहिती मिळेल. धन्यवाद.